नाशिकच्या गोदा घाटावरील बांधकामाला विरोध होतोय। पुरोहित संघाचा रामकुंड परिसरात ठिय्या पाहायला मिळालाय। पोलीस आणि पुरोहित संघासंदर्भात बाचाबाची देखील झालेली आहे। दोनही गटात बाचाबाची झालेली आहे। शासकीय गोदा आरतीसाठी घाटाच्या पायऱ्यांवर बांधकाम केलं जात आहे, त्याला पुरोहित संघानं विरोध केलाय। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते नाशिकला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, गेल्या अनेक दिवसांपासूनचा खरं तर हा वाद आहे आणि आज हा वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच लागवी। खरं तर पुरोहित संघ हा आज आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। खरं तर रामतीर्थ सेवा समितीतर्फे नाशिकच्या गोदा तीरावर ही आरती करण्यात येते, मात्र तिकडे पुरोहित संघाकडनं देखील आरती करण्यात येते। मात्र रामतीर्थ गोदावरी समितीला शासकीय मान्यता आहे। प्रशासकीय स्तरावर ही समिती जी आहे ती गोदावरी आरती करत असते। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पुरोहित संघ देखील तिथं गोदा आरती करत असते। तसं बघितलं तर वाद हा आरतीवरून आहे। मात्र आता रामतीर्थ सेवा समितीला आरती करण्याचा प्रशासकीय मान असताना त्यांनी त्या रामकुंडाच्या घाटावर जे आहे ते नवीन बांधकाम करण्याचा प्रयत्न केला आणि याच बांधकामाला खरं तर पुरोहित संघाने विरोध केलेला आहे। याच विरोधाला खरं तर पुरोहित संघ या ठिकाणी आक्रमक झाला आणि त्यांच्यामध्ये पुरोहित संघामध्ये आणि पोलिसांमध्ये आंदोलनादरम्यान बाचाबाची देखील झालेली आहे। खरं तर आरतीवरून हा सुरू झालेला वाद आहे आणि यावरून पुरोहित संघ हा आक्रमक झालेला आहे। काही दिवसांपूर्वी जर बघितलं असेल तर दोन आरत्या ज्या नाशिकच्या गोदावरी तीरावर होत होत्या त्यावेळेस देखील वाद हा उफाळून आलेला होता। एकाच दिवशी एकाच तीरावर दोन आरत्या या रामतीर्थ गोदावरी सेवा समितीकडनं आणि पुरोहित संघाकडनं केले जात होतं। पुरोहित संघ हा शतक वर्षांपासून काम करत असल्याने त्यांनी रामतीर्थ सेवा समितीला विरोध केलेला होता आणि त्यांच्याच विरोधाचा हा फायदा खरं तर पुरोहित संघाने त्याचा विरोध हा केलेला आहे। त्यामुळे पुरोहित संघ आता आक्रमक होताना दिसतंय आणि रामतीर्थ सेवा समितीला त्यांनी विरोध केलेला आहे। निश्चित महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।